ए आता बंद करते, डोकं दुखायला लागलंय. आईला तुझा बाप गावावरनं आलो नक्की विचारेल. तुम्ही नक्की पित होते, भंगार गोळा करून विकत होते. काय नाही होत, उद्या घेऊ सगळं आवरायला. नाही असं पण गावाला गेलेत म्हटल्यावर 1-1.5 महिना काही येणार नाहीत ते. बायका पण मागवायचे की. तसंच तर जुगाड चाललाय. कधी भेटली की बोलवायची इकडे फार्म हाऊसवर. किती ते लाळ गाळशील रे. तुझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं. गिफ्ट? माझी बायची इकडे. बाई Oh. Hi. Say your pickup line for me. I'm like a toilet paper for you. Please rub me over there. So cheesy. ओम स्केच काढतोय कोणाचं तरी. अरे रे बाबा, वेर आर यू फ्रॉम? मी वे काय नाही बस. शोध.
ओम ओम हे बघ तू जर मस्करी करत असशील ना तर ही अत्यंत चुकीची वेळ आहे मित्रा. ओम 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 कुठे आहेस? ओम एवढ्या सकाळी सकाळी कोण बोर नाचतोय रे? अरे घे जरा तिकडे घे. काय 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 मदत काय झालंय? दादा माणूस माझ्या मागे लागला. दादा प्लीज माझी मदत करा. कोण माणूस कोण मागे मला पोलीस स्टेशनला घेऊन चला ना. मला पोलीस स्टेशनला घेऊन चला दादा प्लीज. माझी मदत करा प्लीज. चालेल चालेल चल एक काम कर चल. काय काय झालं तू? काय हो काय झालंय? तो माणूस कोण माणूस? काय काय हो माणूस काय? आम्ही माझ्या फार्म हाऊसवर होतो आणि तुम्ही गाडी पोलीस स्टेशनला घ्या ना. तुम्ही गाडी पोलीस स्टेशनला घ्या ना प्लीज प्लीज. गाडी पोलीस स्टेशनला घ्या ना. घ्या ना गाडी प्लीज प्लीज. मी हात सोडतो तुमच्या समोर. पोलीस स्टेशनला गे रे गाडी. मी फोन करतो. काय उम्या जवळ राहतो म्हणजे क्रांतीची कधी पण बोलायचं काय? विनय दादा नाईट शिफ्ट आहे आपली. तुमचं एक काय कळत नाही बघा. म्हणजे दुपारी तंबाखू सकाळी मशरी. अरे किक लागत नाही मग. नाहीतर सकाळ सकाळी सारखं सारखं जावं लागतं. हॅलो कसं काय झालं म्हणायचं? हो माझी थोडी मदत करता का? हो हो पण तू इथं इथं काय करतो एवढ्या रात्री? त्या माणसाने मारलं. बापरे खूप लागले तुला. हो हो
ऐक ऐक आपण एक काम करू, आपण पहिल्यांदा दवाखान्यात जाऊ. ओके तर गेल्यावर थोडं बरं वाटेल. त्याला खूप लागलं. आपण पोलीस स्टेशनला जाऊया. हो ऐक 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 आपण आधी दवाखान्यात जाऊ आणि तिथून आपण 100% पोलिसांकडे जाऊ. तू नको टेन्शन घेऊ. एक काम कर, तू पेन किलर घे, तुला बरं वाटेल. ठीक आहे? पेन किलरनी तुम्ही पोलिसांना हो बोलवा. 100%. 100. अरे मी आहे ना, तू बघ ना किती लागलंय तुला. तू घे पेन किलर घे, बरं वाटेल. हळूहळू. ठीक आहे ठीक आहे. चला आपण निघू दवाखान्यात. ओके आधी आपण हॉस्पिटलला जाऊ. चला बस बस बस. तुम्ही तर पोलिसांना बोलवा. हो हो नक्की नक्की. तू बस नीट आतमध्ये. मी बोलवतो, सगळं करतो. चल बस आपण. ओके दवाखान्यात नेतो सांगून त्या पागलखान्यात आणलंय मला. हा पागल वाटतो मी तुम्हाला? अरे पागल वाटतो का तुला? मी पागल वाटतो तुम्हाला? ओ हॅलो, तुमच्याशी बोलतोय. पागल वाटतोय का मी तुम्हाला? कसं आहेस मित्रा? एव्हरीथिंग ऑल राईट? माझा मित्र तिकडे मरून पडलाय आणि तुम्ही मला इथे आणलंय. कोण मित्र? मला इथे का आणलंय? कोणाबद्दल बोलतोस? हे बघा, माझ्याकडे तुमच्या या फालतुगिरीसाठी वेळ नाहीये, कळलं? मला पोलीस स्टेशनला जायचंय. इट्स ऑल राईट राहुल. ओमनी असं का केलंय कोणालाच माहिती नाहीये. तुम्हाला असं माहित त्याचं नाव ओम होतं? मी अजून एकदाही त्याचं नाव नाही घेतलंय. पहिले आपण माझे प्रश्न सोडवू आणि मग तुझ्याकडे वळू. नाही जमणार. नाही, मी विचारत नाही आहे, सांगतोय. बोला बोला. तुला आठवते आज तारीख काय? काय प्रश्न आहे हा? असेल 9 तारीख. नाही, 9 की 10? 9 ऑक्टोबर 2021. खुश झालं? आज 10 तारीख आहे. हा मग ठीक आहे ना, असेल 10 तारीख असेल. 10 ऑक्टोबर 2021 झालं. 2022. ऑक्टोबर 2022. विचारू काय? नाही म्हणजे तुम्हाला पण इलाजाची गरज आहे का?
ऐका ना, मला खरंच इथे कसं तरी होतंय हो. मला ना माझ्या घरी जायचंय. प्लीज समजून घे ना. मला इथे थांबवत नाही. मला कसं तरी होतंय इथे. प्लीज जाऊ द्यात ना मला घरी. काम डाऊन राहुल. माझ्याशी कनेक्टेड राहा. तो पेपर वेट दे मला. दे. राहुल कॅच ते बरं. गुड. व्हेरी गुड. सॉरी. मला सांग, तुला या रूममध्ये काय काय दिसतंय? या फाईल्स आहेत, पंखा आहे. व्हेरी गुड. तुला स्मेल जाणवतं या रूममध्ये? खूपच वास येतोय इथे. आणि आवाज येत आहेत कसले? हां, त्या घड्याळाचा येतो आवाज आणि पक्ष्यांचे आवाज येत आहेत. पंख्याचा येतोय. गुड गुड. ए अरे बंद करते. डोकं दुखायला लागले. राहुल हे पाणी घे. सावकाश. ऐका ना, मला माझ्या घरी जायचं आहे हो. प्लीज मला घरी जाऊ देत ना. प्लीज जाऊ दे ना मला. ते पॉसिबल नाही आहे. मी विचारत नाहीये, सांगतोय. राहुल शांत हो. तो ग्लास ठेव तिथे. ग्लास ठेव. ग्लास ठेव. ग्लास ठेव. शांत हो. मला सांग, तुला तुझ्या आईचा नंबर माहिती आहे? नाही. मग बाबांचा? नाही. सी राव, युअर रिकव्हरी इज रिअली व्हेरी फास्ट. म्हणजे तुझ्यात नावं लक्षात आहे, पण काही पार्ट्स आहेत ज्याची रिकव्हरी स्लोली होईल. म्हणजे जसं की जागा, तारखा, नंबर्स. राईट? काय फालतूगिरी आहे? नंबर लक्षात नाही म्हणून कोणी पागल ठरतो काय? आला इथे आता दुनियाला नंबर लक्षात नाहीत. अरे दुनिया पागल आहे काय? हे तुला तुझ्या बायकोचा नंबर लक्षात आहे का रे? तुला रे घ्या. तुमच्यासाठी अजून 2 पेशंट तयार आहेत. आणि तुम्हाला नंबरच हवाय ना, तर माझा एक मित्र आहे शुभम नावाचा, जो ठाण्यात राहतो. मला त्याच्या घरचा टेलिफोन नंबर लक्षात आहे. मी त्याला फोन करेन आणि मग तो माझ्या घरी कळवेल. मग तर झालं.
हॅलो शुभम. हां कोण बोलतोय? शुभम सबनीस बोलतोय का? हां बोल ना राहुल. अरे यार, अबे हा कुठला नंबर आहे? अरे मला इकडे पागलखान्यात आणलंय यार. पागल काय नाही. अरे तू हसतोय काय? अरे पण तू तिकडे काय करतोय? हा सांगतो तुला सगळं नंतर. थोडा प्रॉब्लेम झालाय, ऐक. हा बोल. माझ्या घरी फोन कर आणि माझ्या आई वडिलांना सांग मला इथे या येरवड्याच्या पागलखान्यात आणलंय म्हणून. आणि सांगतो ना तुला सगळं, त्यांना कळव.